हेलो 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 बेस पे इसका ट्रबल दे हेलो 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 हेलो
महाराजांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं स्वागत समजेनी टाळ्या वाजवा. धन्यवाद.
रूप पाहतलो
असू द्या बघा. आता तरी पुढे हाती उभारे. हरिभक्त पारायण बाबा महाराज सावरगाव त्यांना पाठीमागे साथ करतील दत्ता गुरुजी भोपला.
हरिभक्तपरायण जयराम महाराज त्यांना साथ करतील राजेभाऊ महाराज कवटा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत.
थोडासा आवाज वाढवायचा, जरा विकू द्यायला आवाज वाढव. आता तरी पुढे हा जीव उपदेश, आता तरी पुढे हा जीव उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाची चिंता, हित ते करावे देवाची चिंता, करो नियमन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा.
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपल्याले चित्त शुद्ध कर नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग प्रेरू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी विठ्ठल मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे कैलासी राणा शिवचंद्रमौळी पंडितेंद्रमाता मुकुटधराळी कारुण्य सिंधू अवधूतवारी कबीर शंभो मदकोणधारी कबीर शंभो मदकोणधारी निश्चयाचा महामेरू बहुत जरांसी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा मस्तक हे पायावर Thank you.
या वारकरी संतांच्या विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. इकडे याचं पूर्ण कमी करा, थोडं याला गेन द्या, गेन वाढवायचा, वाढवा आणखी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देहू निवासी श्रीमंत श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा असा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. भगवान पंढरीरायाच्या असीम कृपेतून विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्यापासून ते जगद्गुरु तुकोबराय यांच्यापर्यंत चालत असलेला अखंड पारमार्थिक सोहळा. पण आजच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन काही वेगळ्या पद्धतीचं आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे. तरीही सांगायचं झालं तर आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे कैलासवासी हरिभक्त परायण गुंडेराव माधवराव भानुदास जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजची ही कीर्तन सेवा. आज हरिभक्त परायण गुंडेराव महाराज जरी या जाधव परिवारातून पाटील परिवारातून निघून गेले, पण त्यांच्या पश्चात जो काही परिवार आहे त्या परिवारांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला हा छोटासा कार्यक्रमाचं नियोजन. एकतर मी सांगते की कोणताही व्यक्ती आई वडिलांसाठी किती जरी केला तर आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही, संतांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही आणि देवाच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याच नियमाप्रमाणे आज या परिवारांनी केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम, ही छोटीशी सेवा, जो काही जाधव परिवार आहे ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले ते म्हणजे श्रीराम गुंडेराव जाधव, जयराम गुंडेराव जाधव आणि सतीश गुंडेराव जाधव या 3 भावंडांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. विठ्ठल आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम प्रथम वर्ष श्राद्ध, त्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा, सर्वजण गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी माझ्या स्वतःचं परमभाग्य समजेन, अहो नुसतं सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेलं तरी सुद्धा एवढे भजनी मंडळ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. काय मंडळी, खरं की पाहायला मिळणार नाही. कधी गायक नसतो तर वादक नसतो, वादक असला तर गायक नसतो, अनंत अडचणी असतात. पण आज खरं तर आज जे कीर्तन आहे की नाही ते साध्या सुद्धा माणसाचं नाही कीर्तन. ज्याच्या निमित्ताने हे कीर्तन आहे तो माणूस साधा सुद्धा नाही, ज्यानं आयुष्यभर आपलं आयुष्य परमार्थामध्ये व्यतीत केलं, आयुष्यभर पांडुरंगाच्या माझ्या वाऱ्या केल्या, आयुष्यभर कपाळाचा गंध कधी मोडू दिला नाही, असे वारकरी हरिभक्त परायण गुंडेराव महाराज जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आहे आणि ते पुण्य शिल्लक आहे म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वजण गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज असतील, सर्व काही गंगापूरची गुरुकुलातली लहान थोर भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अगदी सख्या बहिणीच्या वरचं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे किशोर महाराज सावरगावकर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमचे बाबा महाराज या ठिकाणी आहेत. सुंदर अशी गायकी ज्यांनी पहिल्यांदा चाल म्हणली ते या ठिकाणी आहेत. सर्व भजनी मंडळ काही परिचयाचे आहेत, काही नाही, पण आपल्याच परिसरातली आहेत, सगळे आपलीच मंडळी आहेत. सर्वजण या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य असणारे आमचे या सर्व बालवारकऱ्यांचे गुरुजी म्हणजे आमचे बंधू सोमेश्वर महाराज जगताप ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचा आवाज मी कथेमध्ये ऐकलाय, कीर्तनामध्ये ऐकलाय, अगदी गोड आवाज आहे असे आमचे भोपळ्याची काठी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व काही टाळकरी, सर्व काही ज्यांनी सुरुवातीला चाल म्हणली, सर्व भजनी मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मी आल्याबरोबर तेच म्हणलं आमच्या मालकाला, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही पण ऐका, हा दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही पण त्यांचा जर आवाज ऐकला आपल्या सगळ्यांना माहिती, बरोबर आहे की नाही, एकाला सुद्धा इथून हलवू देणार नाहीत. प्रत्येकाचं मन या कार्यक्रमामध्ये सामावून घेतील, रामावून घेतील असे आमचे गुंडेराव पुंडलिक महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
सुंदर असा त्यांचा आवाज आहे. पेटी तर बघताय तुम्ही किती सुंदर वाजवतात. सगळं काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्रोता वर्ग या ठिकाणी भरभरून उपस्थित आहे. याच्याही पेक्षा महत्त्वाचं झालं तर अगदी मला टाळ वाजवता येत नव्हतं तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार असणाऱ्या, माझ्या आई समान असणाऱ्या, आई समान प्रेम देणाऱ्या माझ्या लाडक्या आई म्हणजे हरिभक्त परायण आशाताई महाराज राऊत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे बरं का. का तर तुम्हाला मला माहिती आहे सध्याचं वातावरण कसं झालेलं आहे. जॅकेट घातला म्हणजे मीच टाईट, नशिबी तर कुणी जॅकेटवाला नाही. जॅकेट घातला म्हणजे मीच टाईट, मी 4 गावात कीर्तन केली म्हणजे मी टाईट. पण लक्षात घ्या ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे, कोण लहान कोण थोर, पण एकमेकाला समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि वारकरी संप्रदाय त्यासाठीच आहे. माझ्या संतांनी तेच केलंय. माझ्या संतांनी सगळ्यावर प्रेमा आईसारखी माया लावली आहे म्हणून तुम्ही आम्ही टिकून आहोत. लक्षात घ्या. आणि तशी माया लावणारी आमच्या आशाताई महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. पण आता 10 वाजलेले आहेत बरं का. 10 वाजलेले आहेत. त्याचबरोबर चौदारची पण काही कमी नाही बरं का. तुम्हाला सर्वांच्या परिचयाचे असतील आमचे कृष्णा महाराज. आता शेवटी थोडंसं यांचा सुंदर असा परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे कारण त्यांच्याकडे भरपूर काही कला आहेत. एक 5 मिनिट आपल्याला बघायचं आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कीर्तन चालू व्हायला आता 10 वाजलेले आहेत. भरपूर गायक आहेत. बिंदास प्रमाण द्या. मी तुमचीच आहे. कुणाला वाटतं लेडीजचं कीर्तन आहे म्हणावं का नाही, येऊ का? लागलं तरी म्हणा प्रमाण, नाही लागलं तरी म्हणा, माझी काही अडचण नाही. आणि मला माहिती आहे न लागता तुम्ही प्रमाण म्हणतच विठ्ठल आणि एक व्यक्तिमत्व सांगायचं म्हणलं माझ्यावर बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे, आम्ही प्रेमानं त्यांना गंपू महाराजच म्हणतो बरं का. कुठं जरी गेलं तर मला पटकन त्यांचं नाव येत नाही पण गंपू महाराज हे माझ्या डोक्यात फिट बसलेलं आहे. असे आमचे तुंगीचे महाराज या ठिकाणी आहेत. चला सगळ्यांचं नामकरण शेवटी करू म्हणजे सगळे आपण 500-500 रुपये मला मिळतील. होय महिला भजनी मंडळ. त्यापेक्षा आता आपण काय करू कीर्तनाला सुरुवात करू. कीर्तन चालू व्हायला 10 वाजलेले आहेत. मी आता 1 पर्यंत काही कीर्तन सोडणार नाही. काय म्हणता महिला मंडळ ढाकणीच्या? आहे का परमिशन तुमची? बरं का. परत म्हणू नका कोण आणला हिला गावात, जाधवान्यांनी कशाला गावात आणली हिला. चालतं 1 पर्यंत? काही अडचण नाही ना? ठीक आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बघा या संसारामध्ये अनेक असे जीव आहेत की ते जीव परमार्थामध्ये आणखीन सुद्धा नाही. काही जणांचं 40 झाली, 60 वर्ष झालं, 80 होत आले. काही जणांचं मरणच झालं पण तरी सुद्धा परमार्थामध्ये ते आले का? आले नाही. तुकोबाराय या अभंगातून व्यक्त करतात की म्हणतात की बाबांनो तुम्हाला जेव्हा तुमच्या लक्षात आलं की इथून पुढे आपण परमार्थ करायला पाहिजे तेव्हा तुम्ही काय करा तिथून परमार्थाला सुरुवात करा. तुकोबाराय सांगतात आता तरी म्हणजे याचा अर्थ पाठीमागं सांगितले नाही असं नाही. पाठीमागही तुम्हाला सांगत आलोय पण इथून पुढे सुद्धा तुम्ही काय करा परमार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करा. आयुष्य वायाला घालू नका म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश केलेला आहे. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य देह अनमोल आहे याचा नाश करू नका अशी विनंती तुकोबाराय करतात. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बघा आपल्या दंडवत घालतात आणि दंडवत घालून सांगतात की बाबांनो आयुष्य वाया घालवू नका. चित्त कसं करा? शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन याच्याशिवाय दुसरा काहीच आपल्याकडे पर्याय नाही. पुढे तुकोबाराय सांगतात आपण जर एखाद्याला प्रश्न केला किंवा तुकोबारायला प्रश्न केला तुकोबाराय तुम्ही आम्हाला भगवंताचं नाम घ्या म्हणताय आम्ही आमच्या प्रपंचाचं हित करतोय. तुकोबाराय म्हणतात तिथं हित केलं तर उपयोगाचं नाही. मग कोणाचं करा? देवाचं करा. हित ते करावे देवाचे चिंतन. पण कसं करायचंय? करून या मन एकविध. या मनाला एकत्र ठेवायचं आहे, एकविध आणायचं आहे आणि मग भगवंताचं चिंतन करायचं आहे अशी विनंती तुकोबाराय करतात. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बरं आता सध्या कसं झालं माहितीये का कोणत्याही गोष्टीमध्ये जिथे लाभ आहे तिथं कुणी जात नाही बरं का. भजन मंडळ तुम्हाला माहितीये. तुम्हाला जर म्हणलं सप्ताह चालू 8 दिवस थांबा फ्री मध्ये थांबा कुणी थांबल का? थांबणार नाही. नुसतं नारळ देतो थांबल का? थांबणार नाही. लाभाशिवाय बात नाही बरं का कुठं. तुकोबाराय म्हणतात की बाबा इथं सुद्धा तुम्हाला लाभ आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. हा व्यापार करा इथं सुद्धा तुम्हाला काय आहे? लाभ आहे.
आणि ती एक निष्ठेने करा. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अशा पद्धतीचा आहे. विस्तृत असं चिंतन इथून पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. विठ्ठल बघा महिला मंडळ, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही संस्कार सांगितलेले आहेत, बरोबर आहे की नाही? पाठीमागच्या महिला हो मान हलवत चला बरं का, तेवढंच मला समाधान वाटतं बरं. असं काही जास्त हलवावं असं काही, थोड्या माना हलवत चला. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. किती? 16 संस्कार. बोला की जरा तुम्ही. मी का जास्त लांबची नाही, मी तुमचीच आहे. जरा फ्रेश टाईट बसा बरं तुम्ही, टाईट बसा. हा, कीर्तन होईपर्यंत असंच बसा. कारण कसं असतं माहितीये का, वक्ता जरी बोलला तरी श्रोता त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, तेव्हा वक्ता चांगलं बोलत असतो बरं का. नुसतं वक्ताच बोलायचा, श्रोता आपला झोपी जायचा, हे काही कामाचं नाही. मलाही ते कीर्तनात पटत नाही. तुमचा प्रतिसाद आला की मला सुद्धा बोलायला थोडंसं चांगलं वाटतं. कारण एक वाक्य सुंदर आहे बघा, मी नेहमी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, ऐका बरं का महिला मंडळ. श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा करता है. कळतंय ना? श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा करता है, लेकिन श्रोता जब सोता है तब वक्ता कुछ भी बकता है. आलं का लक्षात तुमच्या? हे पण आलं नाही. हा, म्हणून श्रोत्यांना कसं राहिलं पाहिजे? जागं राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कीर्तनकार कुठं चुकतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण कीर्तनकार चुकल्याच्या नंतर कीर्तनकाराला कीर्तन संपल्यावर एकट्यातच सांगितलं पाहिजे बरं का. विठ्ठल चला, मी तुम्हाला सांगत होते की आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत, बरोबर आहे का? मला सांगा महिला मंडळ, 16च्या 16 संस्कार आपल्यावरती होत असतात का? होतात का? होत नाहीत. मग कोणकोणते संस्कार होतात? 3 संस्कार आपल्यावरती होतात. कोणते? पहिला आहे नामकरण संस्कार, बरोबर आहे की? दुसरा आहे, बोला बोलत चला, कोणता? विवाह संस्कार. तिसरा आहे अंत्यसंस्कार. हे 3 संस्कार आपल्या शास्त्रानुसार आपल्यावरती होत असतात, प्रत्येकावर होत असतात. मला सांगा, 16 मध्ये 3 गेले, मग किती राहिले? झोपल्या का काय? किती राहिले? तुलाच माहित म्हणा आम्हाला काय करायचं, किती करायचं, काय काय नाही. महिला मंडळ किती राहिले? 13 राहिले. आता लक्षात घ्या, एखादा जीव निघून गेला, मी सांगितलं प्रत्येक जीवावरती 16 संस्कार होत असतात. एखादा जीव निघून गेल्याच्या नंतर त्याचा आत्मा जो आहे, जो जीवात्मा आहे, तो 13 दिवस असतो. म्हणून करतात 13वी. 13 दिवस असतो. 3 संस्कार आपल्यावरती होतात, बाकीचे संस्कार 13 दिवसामध्ये पूर्ण होतात. म्हणजे असे 16 संस्कार आपल्यावरती पूर्ण होतात. चला, तो जो जीवात्मा आहे, आता याला गरुड पुराणामध्ये खूप अगदी विस्तारित सांगितलेलं आहे बरं का. मला माझा अभंग पण सोडवायचंय, फक्त वर्ष श्राद्ध का करायचं थोडक्यात सांगेन आणि मी माझ्या अभंगाकडे जाईन. तो जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघाला. मग पुढचा प्रवास कुठं? मेल्याच्या नंतर, माणूस मरण पावल्याच्या नंतर यम दरबाराकडे तो जीवात्मा निघालेला आहे. यम दरबाराकडे निघाला आणि यम दरबारामध्ये काय आहे माहितीये का? वैतरणी नावाची नदी आहे. ऐकायला येते ना महिला मंडळ? वैतरणी नावाची नदी आहे. ती नदी एवढी भयंकर आहे, एवढी भयंकर आहे, तिथं काही भरपूर पाणीच असेल का महिला मंडळ? म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षाही माहिती आहे, बरोबर आहे? तिथं पाणी असेल का? नाही. लक्षात घ्या, सांगितलं की अनेक नरकाची घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये आहे. मग आता बघा, ती नदीच्या जवळ आपण गेलो की नदी आपल्याला ती पार करायची असते. प्रत्येक जीवात्म्याला ती नदी पार करायची असते. मग तुम्ही आम्ही ती नदी पार करू शकतो का? करू शकत नाही. मग तिथं कामधेनू नावाची गाय असते. आलं का लक्षात? कामधेनू नावाची गाय असते. पण ऐका पुढं, अडचण अशी आहे, ती जी गाय आहे की नाही, ती गाय ती नदी पार करण्यासाठी प्रत्येकालाच मदत करत नाही बरं का. प्रत्येकाला करत नाही. मग कोणाला करते? तर ऐका, ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे, आयुष्यामध्ये एकदा तरी अन्नदान केलेलं आहे, अशा व्यक्तीला, ज्यानं चांगलं पुण्य केलेलं आहे, अशा व्यक्तीला काय करते? ती नदी, ती कामधेनू गाय त्याला घेते पाठीवर आणि नदीच्या पलीकडे सोडण्याचं काम करते. मग तुम्ही आम्ही विचार करा की आपण आयुष्यामध्ये किती चांगलं काम केलेलं आहे आणि किती वाईट काम केलेलं आहे. विचार करा. आता जर पाहिलं तर 80% लोक, म्हणजे 80% लोक वाईटच काम करायला लागतात बरं का, चांगले नाही. विठ्ठल झालेली आहे. मग ती कामधेनू नावाची
गाय ज्याने पुण्य केलं, ज्याने दान केलं त्यालाच पलीकडे सोडत असते. लक्षात येते ना तुमच्या? मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगेन बरं का, जास्त आवडत मी जात नाही, तुमच्या लक्षात येईल असं मी सांगेन. मग ऐका, हा जो यम दरबारातला प्रवास आहे तो प्रवास पूर्ण होण्यासाठी लागतात 48 दिवस. किती? बोला, किती दिवस लागतात महिला मंडळ, पुरुष वर्ग? किती? 48 दिवस. आता मला सांगा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षाही हुशार आहात बरं का. 48 आणि 13 किती झाले? कशाला असला अवघड विचारायला होता? किती झाले? क्या बात आहे, 61 झाले. चला, यम दरबारातला प्रवास संपल्याच्या नंतर तो जीवात्मा निघाला पुढे, कुठं? स्वर्गाकडे निघाला. आणि ऐका, स्वर्गापर्यंत जाण्यासाठी या जीवात्म्याला किती दिवस लागतात? 39 दिवस लागतात. किती? 39. आता मला सांगा, इथे किती दिवस झाले होते? 61. 61 प्लस 39 किती दिवस झाले? वा, हुशार आहात की. 100 दिवस झाले. स्वर्गापर्यंत तो जीवात्मा आला. आता ऐका, स्वर्गापर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला स्वर्गात जायचे का नरकात जायचे ही तर साधी सुधी गोष्ट आहे का? किंवा सहजासहजी जातो का? जात नाही. लक्षात घ्या, जसं मृत्यू लोकांमध्ये एखाद्या चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर कोर्टामध्ये आपल्याला जावं लागतं की नाही, तिथे सुद्धा काय असतो? वकील असतो, बरोबर आहे. मग स्वर्गात सुद्धा एक वकील आहे बरं का. मग तो वकील कोण आहे? चित्रगुप्त नावाचा वकील आहे. मग तो वकील तुम्हाला आम्हाला सहजासहजी स्वर्गामध्ये सोडतो का? सोडत नाही. त्या वकिलाकडे आयुष्यभर जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण काय काय केलं, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, प्रत्येकाची लिस्ट, प्रत्येक फाईल त्या वकिलाकडे असते. कोणत्या वकिलाकडे? चित्रगुप्त नावाच्या वकिलाकडे असते. मला सांगा, आपण काय चांगलं केलं, काय वाईट केलं तो बघत असतो आणि बघितल्याच्या नंतर तो काय होतो? निकाल निघतो, निर्णय ठरतो. आणि ऐका, तो निकाल लागायला, तो निर्णय लागायला 265 दिवस लागतात बरं का महिला मंडळ. किती? 265 दिवस लागतात. 100 अधिक 265 करा, किती झाले? किती? महिला मंडळ बोला ना तुम्ही, येऊ तिकडं माहिती घेऊन. किती दिवस? 365 दिवस. आणि हे 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. आणि 1 वर्ष आणि त्याच 1 वर्षाचं काय आहे? वर्ष श्राद्ध आहे. विठ्ठल म्हणून वर्ष श्राद्ध केलं जातं. आणि ऐका, आयुष्यभर ज्या जीवात्म्यानं पुण्य स्मरण केलंय, पुण्य काम केलेलं आहे, त्या पुण्याचं स्मरण म्हणून काय केलं जातं? पुण्य स्मरण केलं जातं. थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगितली. अगदी बोलण्याच्या ओघात आपण आपल्या अभंगाकडे आपल्याला जायचं आहे. चला, मी तुम्हाला सांगितलं वर्ष श्राद्ध का करायचं, पण आता पुढे ऐका. मला सांगा महिला मंडळ, मी कीर्तन करते म्हणून मला मरण येत नाही असं कोण कोण म्हणते? हात वर करा. हा, म्हणजे मला मरण येतंय 100% खात्रीने ना? असं माना हलवत चला. बरं ठीक आहे, मी कीर्तन केले आणि कीर्तन केल्याच्या नंतर मी घरी चालले, लातूरला चालले. लातूर पर्यंत मी जाईन याची गॅरंटी आहे का? कसलीच गॅरंटी आहे का? 100% नाही. म्हणजे खरंच नाही. काय कमाला ढाकणीच्या बायकांची. जाऊ द्या बाई, सुखानं लेकर बाळ आहेत घरी. विठ्ठल बरोबर आहे, याची शाश्वती आपण कोणी देऊ शकत नाही. कारण आज तर अशी अवस्था झाली बघा, कधी मरेल सांगता येत नाही. एका क्षणामध्ये, सेकंदामध्ये झटका आला, निघून गेला. क्षणभंगूर नाही भरवसा. आमच्या महाराजांनी सुंदर प्रमाण दिले बघा. क्षणभंगूर देहाचा भरवसा आहे का? काहीच भरवसा नाही. आत्ता आलं, आत्ता आपल्याला काय करायचंय? निघून जायचंय. म्हणून मला सांगा महिला मंडळ, कधीही जायचंय की नाही?
इकडे बघा माझ्याकडे, कधी जायचंय ना मला सांगा, चांगलं करून मरावं का वाईट करून मरावं? बोला ना. आ तुलाच माहित म्हणावं की कसं करून मरावं ते, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुझं 2 तास बोल पाहिजे, जा निघून म्हणावं. बोलत चला तुम्ही मला, चांगलं करून मरावं. मला सांगा, इथे बसलेली आहे, खात्रीनं मला सांगताल का की ताई आम्ही 100% चांगलंच वागतोय असे म्हणणाऱ्याने हात वर करा. करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही चांगलं वागत. हा, तुला तर जास्त विश्वास दिसायला, भैयाला विश्वास नाही आपल्यावर, लक्षात घ्या. पण जे आपण चांगलंच करतोय का आपण लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा देवा पुढे जायचं, कधीतरी क्षमा मागायची. देवा मी इतरांचं कधी वाईट बोललोय, मी इतरांचं कधी वाईट केलोय, पण कळत न कळत केले, मला क्षमा कर. एवढं तरी रोज एकदा देवा पुढे सकाळी सकाळी म्हणत चला. जेवढ्या तुम्ही चुका केल्यात ना ते चुका देव माफ करेल. याचा अर्थ असा नाही देव माफ करेल म्हणजे जाणून बुजून चुका करा. जाणून बुजून केलेल्या चुकीला देव कधीच माफ करत नाही. न कळत झालेल्या चुकीला देव 100% माफ करत असतो. विठ्ठला लक्षात घ्या महिला मंडळ, मरण हे अटळ आहे, सर्वांना मरण येणार आहे. पण ऐका, तुम्हाला आम्हाला सुंदर असा देह प्राप्त झालेला आहे, पण याची किंमत तुम्हाला आम्हाला कळते का? तुम्हाला आम्हाला कळायला तयार नाही. जर कळाली असती तर आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांचं किती वाईट वातावरण बनत चाललेलं आहे. म्हणजे 90% मुलं व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत, 90% मुलं व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत. असं बिकट वातावरण होत चाललेलं आहे. या देहाची किंमत आपल्याला कळायला पाहिजे, आणि हे कळवण्यासाठी लहानपणापासून आपल्या मुलांना आपण सांगत राहायला पाहिजे की बाबा आपला देह किती अनमोल आहे. त्या देहासाठी काय करावं लागतं? हा देह सहजासहजी प्राप्त झालाय का? नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागेवारा मानव देह. एका योनीला कोटी कोटी फेरा फिरावं लागतं, तेव्हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. याचा विचार करावा. पण तुम्हाला आम्हाला ती कळतं का? कळत नाही. हे शोकांतिक आहे. बघा, मनुष्य देह प्राप्त झाला पण याची किंमत कळत नाही. समाजामध्ये अशा अनेक वर्ग आपल्याला सांगता येते, पण ऐका, मनुष्य देह प्राप्त झाला कुणाला? तुम्हाला आम्हाला. याची किंमत कळते का आपल्याला? बोला महिला मंडळ, कळते का किंमत? कळत नाही. कळलो येईल अंत काळी प्राण सुंदर. बघा, म्हणून आपल्याला आपली किंमत कळते का? कळत नाही. लक्षात घ्या महिला मंडळ, याची किंमत कळत नाही. तुम्ही आम्ही किंमत करत नाहीत. पण ऐका, दुसरा एक वर्ग आपल्याला सांगता येईल. कोणता? मनुष्य देह प्राप्त झालाय पण त्याची किंमत त्यांना कळाली. ते म्हणजे कोण आहेत? संत आहेत. ते संत. संत कसे आहेत? विवेकशील आहेत. संत कसे आहेत? विवेकशील आहेत. सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. विद्या विनय त्यांना प्राप्त झालेली आहे. असे संत आहेत. म्हणून संतांना म्हणलेले काय? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. जिथे विवेकशील बुद्धी आहे तिथे कोण आहेत? संत आहेत. मनुष्य देह त्यांना प्राप्त झाला हो, पण त्याची किंमत सुद्धा संतांना
कळालेली आहे. पण पुढे सांगू का, एवढंच नाही, देवातील स्वर्गातील देव सुद्धा अपेक्षा करतात की मृत्यू लोकात आमचा जन्म व्हावा आणि आम्हाला या भजनाचा आणि कीर्तनाचा काय व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. अपेक्षा करतात की मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म व्हावा. त्यांना किंमत कळाली आहे, देह मिळत नाही पण किंमत कळाली आहे. पण तुम्ही आम्ही सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की देह एवढं सुंदर प्राप्त झालं, याची किंमत तुम्हाला आम्हाला लक्षात आली पाहिजे, कळाली पाहिजे महिला मंडळ. कारण परत परत हा देह मिळणार नाही. तुम्ही आम्ही पाहिलं, कोरोना सारखी एवढी भयंकर महामारी गेली, बरोबर आहे, एवढी भयंकर महामारी गेली, त्यातूनही वाचून सुरक्षित आपण आतापर्यंत आहोत. अनेक जण चांगले चांगले व्यक्ती, लहान थोर व्यक्ती कोरोनामध्ये निघून गेले, पण आपण सुरक्षित आहोत. म्हणून कुठंतरी पुण्य शिल्लक राहिलं म्हणून आपण सुरक्षित राहिलो आणि आतापर्यंत आपण कीर्तन भजन श्रवण करत आहोत. म्हणजे लक्षात घ्या की आपण किती भाग्यवान आहोत. विठ्ठल मरण तर हे अटळ आहे. आणखीन थोड्याशा सोप्या शब्दात भाषेत तुम्हाला सांगते बरं का, लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला झोप सुद्धा येणार नाही. तुमच्या भाषेत तुम्हाला सांगितलं की थोडंसं कळतं. बघा, एक पप्पू नावाचा मुलगा होता, ढाकणीचा सोडून बरं का. पप्पू नावाचा मुलगा हो, तरी म्हणा कमीत कमी, हा पप्पू नावाचा मुलगा. यमाने विचार केला की आपण पप्पू ज्या गावात राहतो म्हणजे लातूरमध्ये राहतोय, आपण त्या ठिकाणी जावं आणि जो काही एरिया आहे त्या एरियामधल्या ज्याचं ज्याचं मरण आहे त्याची लिस्ट या यमाने केली आणि करून यम पहिल्यांदा पप्पूच्या घरी आला. पहिल्यांदा नाव कुणाचं होतं? कुणाचं? तुमचं का माझं? पप्पूचं नाव होतं. त्याने विचार केला की आता आपण सुरुवात इथून करायची. आला पप्पूच्या घरी आणि घरी आल्याच्या नंतर आता पप्पूने विचार केला, असंही आपल्याला जायचंय, तसंही आपल्याला जायचंय, हो की नाही, कसंही जायचंच आहे आपल्याला. त्याने विचार केला आणि पत्नीला सांगितलं, अगं यम घेऊन जाण्यासाठी आलाय, तू एक काम कर, यमाला मला जेवण्यासाठी काय कर, स्वयंपाक कर. ठीक आहे म्हणली तिनं. सुंदर असा पप्पूच्या पत्नीनं स्वयंपाक तयार केली आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर दोघांनाही ताट वाढली आणि दोघांना ताट वाढल्याच्या नंतर यम ताटावर बसणार त्याच्या आधीच या पप्पूनं काय आयडिया केला माहितीये का? एक गुंगीचं औषध घेतला आणि त्याच्या ताटातल्या स्वयंपाकामध्ये ते औषध टाकलं. यमाने ती मस्तपैकी जेवण केलं. कळतं ना महिला मंडळ? यमाने मस्तपैकी ते जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर जेवण झालं, एक 15-20 मिनिटं झाल्याच्या नंतर हळूहळू यमाला काय होऊ लागलं? हा, गुंगू लागलं. त्या औषधाचा असर होऊ लागला आणि यम जाग्यावर झोपी गेला. आणि झोपी गेल्याच्या नंतर पप्पूने काय केला? यमाच्या हातात लिस्ट घेतली. लिस्ट काय घेतली? लिस्ट घेतली. पप्पूचं नाव किती नंबरला होतं? किती? पहिल्या नंबरला होतं. ती लिस्ट घेतली आणि पहिल्या नंबरचं आपलं नाव काढला आणि आपलं नाव कुठे टाकलं? शेवटी टाकला. शेवटी 1 तास झाला, 2 तास झाला. 2 तासाच्या नंतर कुणाला जाग आली? यमाला जाग आली. जाग आल्याच्या नंतर यम म्हणलं, पप्पू अरे काय सुंदर तुझ्या पत्नीने स्वयंपाक केली होती, काय सुंदर तुझ्या बायकोनं स्वयंपाक केली होती, मस्त पोटभर जेवण मी केलो आणि जेवण केल्या केल्या कधी झोप लागली मला सुद्धा कळालं नाही. आता मी जाम खुश आहे म्हणलं, खूप आनंदी आहे. आता मी एकच काम करणार आहे. कोणतं? पप्पूला सांगू लागला, हे बघ मी लिस्ट करून आणली होती म्हणलं, पहिल्यापासून तुझाच नंबर पहिल्यांदा होता. मी आता पहिल्यापासून घेऊन जाणार नाही, आता मी शेवटपासून घेऊन जाणार. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत लक्षात घ्या. पप्पूनं जरी नाव वरचं खोडलं, शेवटी नाव टाकलं, पण मरण चुकलं का महिला मंडळ? मरण चुकलं. मरण चुकलं नाही. मरण हे अटळ आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे? प्रत्येक क्षणाला विचार करायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावा या पार भव सिंधू बाबांनो. म्हणून जेव्हा तुमच्या लक्षात आलं तिथून तरी तुम्ही विचार करा आणि काय करा, इथून पुढचं आयुष्य तरी वाया घालवू नका. तुकोबाराय सांगतात, इथून पुढे तरी अभंगाचं पहिलं चरण. आता तर मोडे हाती
आयुष्याचा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो